पुण्यातील मानाचे 5 गणपती पाहण्याआधी आपण पाहूयात पुण्याची आन बान शान, अभिमान आणि सन्मानाचे प्रतीक असलेले आणि सर्व भक्तांचे प्रिय दैवत म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर। या बाप्पांची 3 वैशिष्ट्ये आहेत बरं का। पहिलं वैशिष्ट्य म्हणजे जो कोणी यांची मूर्ती पाहतो तो यांच्या प्रेमात पडतो। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या 10 दिवसामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ सोमवार ते रविवार कधी या, इथे तुम्हाला प्रचंड गर्दी जाणवेल, पण तितक्याच आरामात आणि चांगलं दर्शन पण होऊन जाईल। तिसरं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे देखावे। दरवर्षी ते वेगवेगळे देखावे साकारत असतात। मागच्या वर्षी त्याने अयोध्येतील श्रीराम मंदिराचा देखावा साकारला होता, तर या वर्षी त्याने साकारला आहे जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेश। तेही अगदी हुबेहूब, म्हणजे ठरवून पण तुम्ही याच्यातला डिफरन्स नाही काढू शकत। हॅलो गाईस, तर मी आता आहे मानाचा 5वा गणपती केसरी गणपती जो आहे टिळकवाड्यामध्ये, आणि मला इथे आल्यानंतर कळलं की हे टिळकांचं घर होतं आणि पुण्यामधला जो पहिला गणपती बसवला गेला तो या वाड्यामध्ये बसवला होता, तो टिळकांनी बसवला होता। पुण्यातील मानाचा 5वा गणपती म्हणजेच केसरीवाडा गणपती 1894 मध्ये प्रथमतः या गणपतीची स्थापना विंचुरकर वाड्यामध्ये टिळकामार्फत करण्यात आली होती, जे टिळकांचे वडिलोपार्जित घर होते। त्यानंतर ते गायकवाड वाड्यामध्ये स्थलांतर झाले, जो सध्याला केसरीवाडा या नावाने ओळखला जातो। इथे या गणपतींची स्थापना झाली। ओके, या बाप्पांचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे 1898 मध्ये इथली जी मूर्ती आहे ती संत ज्ञानेश्वराने लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली आहे। आता इथपर्यंत आलोच आहोत, तर टिळकांचं घर देखील बघूयात। तर हा आहे टिळकवाडा म्हणजेच केसरीवाडा, जिथे लोकमान्य टिळक राहायचे, तर त्यांचं घर ही त्या मंदिराच्या साईडला आहे, तेही आपण बघून घेऊया। चला तर आता पाहूयात पुण्यातील मानाचा 4था गणपती म्हणजेच तुळशीबाग गणपती, आणि या मंदिराचा यावर्षीचा देखावा आहे जगन्नाथ मंदिर। 1901 मध्ये दक्षित तुळशीबागवाले यांनी या गणेश उत्सवाची सुरुवात केली होती। 1975 पासून प्रथम ग्लास फायबरची मूर्ती स्थापन करण्याचा मान या मंडळाला मिळाला। हॅलो गाईज, तर आता मी आले आहे पुण्याचा मानाचा 3रा गणपती, पुण्याचा राजा गुरुजी तालीम मंडळ गणपती। पुण्याचा राजा आणि पुण्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले गुरुजी तालीम गणपती हा मानाचा 3रा गणपती आहे। 1887 मध्ये भिकू शिंदे आणि उस्ताद मलबन या 2 हिंदू आणि मुस्लिम कुटुंबाने प्रथमतः या गणपतीची स्थापना केली होती। सुरुवातीला हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा, पण सध्या आता तालमी तर अस्तित्वात नाही। या बाप्पांचं वैशिष्ट्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव सुरू करण्याआधी 5 वर्षे या गणपतीचा उत्सव सुरू झाला होता। तर आता आपण आहोत पुण्यनगरीचा मानाचा 2रा गणपती तांबडे जोगेश्वरी। पुण्यातील मानाचा 2रा गणपती म्हणजे श्री तांबडी जोगेश्वरी। 1893 मध्ये भाऊ बेंद्रे यांनी या गणेश उत्सवाला सुरुवात केली होती। पितळी देवघरात या गणपतीची स्थापना केली जाते, आणि मुख्य म्हणजे येथे 4 युगातील बाप्पांचे रूप पाहायला भेटतात। दरवर्षी या गणपतीचे विसर्जन केले जाते आणि प्रत्येक वर्षी नवीन गणपतीची मूर्ती तयार केली जाते। आणि आता आपण पाहूयात पुण्यनगरीचा मानाचा पहिला गणपती श्री कसबापेठ गणपती। 1636 मध्ये जेव्हा शहाजीराजांनी लाल महाल बांधला होता, तेव्हा जिजाऊने या मूर्तीची स्थापना करून येथे दगडी गाभारा बांधला होता, आणि असे म्हणतात राजे लढायला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत। तुम्हाला माहिती आहे, पुण्यातील सर्वात जुनी मूर्ती ही कसबापेठ गणपतीची आहे, त्याच्यामुळे या गणपतीला पहिला गणपती अशी मान्यता भेटली।
आणि हो, या गणपतीपासूनच पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो. म्हणजेच या बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतरच बाकी सर्व विसर्जन मिरवणूक निघत असतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.